हाय हॅलो एव्हरीवन, मी चैतूज लाईफ रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। आज मी तुमच्यासाठी खूप छान अशी रेसिपी घेऊन आलेली आहे। हा एक नूडल्सचा नवीन प्रकार आहे। ती रेसिपी म्हणजे आज आपण चिकनचे व्हाईट नूडल्स बनवणार आहोत, तेही चायनीज स्टॉल सारखी, तेही घरच्या घरी आणि आपल्या घरच्या साहित्यात। चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी कढई घेतलेली आहे आणि आता यामध्ये आपण 2 चमचे तेल घालून घ्यायचं आहे आणि हे तेल छान असं स्प्रेड करून घ्यायचं आहे। बारीक चिरलेली शिमला मिरची घ्यायची आहे। आता ही शिमला मिरची आपण छान अशी मऊ होईपर्यंत फ्राय करून घेणार आहोत, जेणेकरून यामधला शिमला मिरचीचा कच्चापणा निघून जाईल आणि ती खायला छान अशी लागेल। यामध्ये बारीक चिरलेला कोबी घ्यायचा आहे, बारीक चिरलेली कांद्याची पात आणि आता हे तिन्ही पदार्थ आपण 1 मिनिट छान असे हाय फ्लेम मध्ये फ्राय करून घेणार आहोत, जेणेकरून छान असा टेक्स्चर येईल आपल्या नूडल्स मध्ये। याचा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील। आता हे छान असं आपलं फ्राय करून झालेलं आहे। आता हे आपण एका बाजूला काढून घ्यायचं आहे, जेणेकरून यामध्ये तेल निथळलं जाईल। हे मी एक फेटलेलं अंड घेतलेलं आहे, ते आता आपण यामध्ये घालायचं आहे आणि हे अंड छान असं आपण स्प्रेड करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याचे पातळ असे लेयर्स तयार होतील आणि ते छान असं क्रिस्पी फ्राय होईल। आणि आता यामध्ये मी चिकन 65 चे पीसेस घातलेले आहेत। हे चिकन 65 कसे बनवायचे, जर याची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे, तेथून तुम्ही बघू शकता। आता हे छान असं सगळे आयटम आपण फ्राय करून घ्यायचे आहेत, जेणेकरून छान असे ते क्रिस्पी होतील। आता हे मी 1 प्लेट शिजवलेले नूडल्स घेतलेले आहेत। हे छान असे मी नॉनस्टिकी शिजवून घेतलेले आहेत। हे नूडल्स कसे शिजवायचे नॉनस्टिकी, जर याची ही रेसिपी तुम्हाला हवी असेल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल, तेथून तुम्ही बघू शकता। आणि हे थोडीशी ब्लॅक पेपर पावडर घ्यायची आहे, म्हणजेच काळे मिरे पूड घ्यायची आहे। अर्धा चमचा घेतली तरीही चालेल। हा मी थोडासा अजिनोमोटो घेतलेला आहे, म्हणजे चायनीज सॉल्ट। हे ऑप्शनल आहे, जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घालू शकता, नाही घातलं तरीही चालेल। चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे। ही रेसिपी खूप सोपी आहे, झटपट होणारी आहे आणि कमी साहित्यात होणारी रेसिपी आहे। आणि ही मी चिंगची शेजवान चटणी घेतलेली आहे, मी रेडीमेड चटणी घेतलेली आहे। ही खूप छान अशी चटणी आहे, सो तुम्ही ही वापरू शकता। जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही घरी बनवलेली चटणी असेल तीही वापरली तरीही चालेल। ही शेजवान चटणी आपण इथे 2 चमचे घ्यायची आहे आणि आता हे आपले सगळे पदार्थ टाकून झालेले आहेत। आता हे आपण हाय फ्लेम वरती छान असे स्पीड मध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत। जर तुम्हाला हाय फ्लेम वरती फ्राय करता येत नसेल तर तुम्ही मीडियम फ्लेम वरती फ्राय केले तरीही चालतील। आणि ही रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सगळ्यांना या व्हाईट नूडल्सचा आनंद घेता येईल। कारण आपली खूप इच्छा असते की चायनीज स्टॉल वरती जे नूडल्स मिळतात ते आपल्या घरी करून खाण्याची। आता तुम्हाला दिसत असेल बघा, छान असे आपले नूडल्स फ्राय करून झालेले आहेत। जर तुमचे नूडल्स कढईला चिकटत असेल तर तुम्ही यामध्ये तेल टाकलं तरीही चालेल आणि जर तुमच्याकडे लोखंडाची कढई असेल ती घेतली तरीही चालेल। आता तुम्हाला दिसत असेल अशा प्रकारे आपले व्हाईट चिकन नूडल्स तयार झालेले आहेत। ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा, आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंट मध्ये सांगा कशी झाली होती। चला तर मग भेटूयात पुढच्या रेसिपी मध्ये, तोपर्यंत बाय बाय, टाटा।